आवाज ऐकू येतं का? कोणीतरी कमेंट करा, मेसेज करा. आवाज ऐकू येतं का? ओके. शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्तप्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलस्पन्दितुमपि. अतस्त्वमाराध्यां हरिहरविरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतः पुण्यः प्रभवति. यत्र श्री रेणुकाचार्यो विश्ववन्द्यो जगद्गुरुः तत्र श्री विजयकीर्ति शांतिर्धर्म शुभम सुखम. जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंच आचार्यांचे पावनचरणी अनंत कोटी दीर्घदंड प्रणाम अर्पण करून आज ज्यांची जयंती युगमानोत्सव साजरा करतो आपण असे जगद्गुरु दारुकाचार्य आणि जगद्गुरु एको रामाराध्य शिवाचार्यांच्या भगवतपादांच्या चरणी अनंत शिरसा प्रणाम अर्पण करून जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्ताने हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीनं आयोजित केलेल्या या व्याख्यान मालेमध्ये आज समारोपाचा कार्यक्रम आहे. आपले सर्वांचा हार्दिक स्वागत आहे आणि हार्दिक अभिनंदन सुद्धा. आणि थोडं काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे रेंजमुळे आपल्याशी संवाद साधता आलं नाही, त्यासाठी दिलगिरीही व्यक्त करतो. आणि या बसवेश्वर जयंती निमित्ताने आयोजित केलेला स्पर्धा लहान मुलांसाठी अत्यंत जे आहे परीक्षक गण जो आहे अत्यंत काटेकोरपणाने सगळे पालकांनी आपापल्या मुलांना उत्तम प्रकारे सपोर्ट केले आणि त्यांना सगळे सहयोग सहकार केले. तसं बघितलं तर भाग घेतलेले सगळेच मुलं आणि मुली उत्तीर्ण झाले असं मला सांगावं वाटतं. आणि त्या सगळ्यांचे पालकांचे आणि पाल्यांचे सुद्धा अभिनंदन. तरीसुद्धा मुलांना उत्साहवर्धन करण्यासाठी म्हणून हे चित्रकला स्पर्धा घेतली होती. चित्रकला स्पर्धामध्ये मोठ्या गटमध्ये 3 जणांचं आणि लहान गटामध्ये 3 जणांचं आणि वक्तृत्व स्पर्धा पण घेतली होती. त्यामध्ये सुद्धा मोठे गट, लहान गट आणि गायन आणि पोवाड स्पर्धा पण घेतलेली होती. त्यामध्ये सुद्धा मोठं आणि लहान असं गट केलेले आहेत. मी सर्वात आधी चित्रकला स्पर्धामध्ये जे मोठा गटामधलं 3 जे विजेते आहेत त्यांचे नाव आपल्याला सांगू इच्छितो. आणि प्रथम नाव आहे सुहास श्रीकांत कोंटे. सुहास श्रीकांत कोंटे यांचा आपण सगळे मनपूर्वक स्वागत करू आणि अभिनंदन करू. आणि त्याचप्रमाणे दुसरे गटामध्ये अर्पिता अजय अंकलकोटे आणि तिसरा क्रमांकामध्ये सौजन्य गुरुनाथ भैरे यांची निवड केलेली आहे. आणि चित्रकला स्पर्धामध्येच लहान गटापैकी केतकी महादेव गुड्डापुरे आणि निधी निलेश सेटे आणि शौर्या शिवकुमार गुळवे असे लहान गटामध्ये चित्रकला स्पर्धेचे हे 3 विजेते आहेत. वक्तृत्व स्पर्धामध्ये मोठ्या गटापैकी अद्विता किरण एड्रावे, शांभवी श्रीकांत माळकर आणि रुद्र संतोष जंगम हे 3 आहेत. आणि त्यानंतर वक्तृत्व स्पर्धामध्ये लहान गटापैकी वैष्णवी गुरलिंग प्रचंडे, वेदांत विवेक फल्ले आणि श्रावणी आप्पासाहेब कबाडे.
आणि यानंतर गायन व पोवाड स्पर्धा मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेली आहे ती कनिष्का प्रमोद शिवपूजे, द्वितीय क्रमांकामध्ये भार्गवी गजानन विभूते आणि तृतीय गटामध्ये सक्षम गणेश पिसे. आणि त्यानंतर लहान गटापैकी प्रथम क्रमांकावर संचिता सचिन माळी, द्वितीयामध्ये सक्षांत शिवाजी गवळी आणि तृतीयामध्ये कुमारी अनन्या शशांक निर्मळे. हे सगळे वक्तृत्व स्पर्धामध्ये विजेते असलेले सर्व पाल्य आणि पालकांचा हार्दिक अभिनंदन आहे. आणि आपण सगळ्यांनी अत्यंत सुंदर रूपाने प्रयत्न करून जो आपापल्या लेकरांना राष्ट्रभक्ती, आपल्या धर्माची जाणीव, संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, आपण पालकही सुद्धा खरोखरच अभिनंदनार्ह आहे. आणि ही स्पर्धा यशस्वी रूपाने पार पाडण्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन आमचे डॉक्टर श्यामाताई घोणसे हे आहेत आणि शरदराव गंजीवाले हे उभयतेने अत्यंत परिश्रमपूर्वक अत्यंत कोणाला विजेता घोषित करावं हे सुद्धा संभ्रम निर्माण झाली होती. म्हणजे एवढ्या चांगल्या प्रतीनं सगळ्यांना जे आहेत आपण तयारी केली होती. सगळे मुलंसुद्धा अत्यंत श्रद्धेनं, निष्ठेनं आणि मनपूर्वक ते भाग घेतलेले आहेत. आणि यामध्ये स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये बॅकग्राऊंड स्क्रीन म्हणतात ना त्याला, त्यापैकी आमचे मनोज उदगावे, रामदास देसिंगे आणि राहुल पावले आणि योगेश सेटे आणि प्रदीप कनाळ हे 6 जण जे आहे अत्यंत परिश्रम करून ह्या स्पर्धाच नव्हे ह्या व्याख्यानमालासुद्धा यशस्वी रूपी पार पडण्यासाठी ह्या सगळ्यांची मोलाचा सहयोग सहकार लाभलेले आहेत. आणि म्हणून स्पर्धया वर्धते विद्या, आधीच थोडा वेळ झाल्यामुळे स्पर्धकांविषयी जे आहेत 2 शब्द बोलून मी माझ्या समारोपाकडे मी जाणार आहेत. स्पर्धा जीवनामध्ये असण्याची नितांत गरज आहे. स्पर्धा जर नसेल तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये अग्रसर होऊ शकत नाही. आणि तेही लहान वयामध्येच मुलांमध्ये जे उत्साहवर्धन करणं, मुलांना सर्व गोष्टींचा ज्ञान देणं हे पालकांची, गुरुचे आणि शिक्षकांचे कर्तव्य असतं. आणि त्या दिशेने आपण सगळे पालकांनी अत्यंत जे आहे श्रद्धेनं, निष्ठेनं आपण आपापल्या मुलांना जे संस्कार दिले आहेत, देण्याची मानसिकता आपण दृढ केलेले आहेत, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा मनपूर्वक अभिनंदन मी करतो आणि पालकांचे सुद्धा. आणि हे फेसबुक लाईव्हवरून असणारे सर्जे सर आहे, शशांक निर्माळे आहे, प्रदीप कणाल आहे आणि बरेचसे जेवढेही आतिश हिंगमिरे आहेत, प्रदीप कणाल, मधुकर, महेश मनंगवार, श्यामाताई, हे सगळे आपले विजेत्यांचं अभिनंदन केलेले आहेत. आणि आम्ही इथंच थांबणार नसून हे हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीनं आणखीनही मुलांमध्ये संस्कार योजना करण्याचे, संस्कार वाढवण्याचे कार्य जे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा संस्कार शिबिर पण होणार आहेत. त्यामध्ये आपण आपल्या पाल्यांना पुनश्च यामध्ये समावेश करून घ्यावं, असंच उत्साहवर्धन केलं पाहिजे. कारण काळाची गरज आहे. आज पालकांपेक्षा पाल्यांमध्ये एवढं मेधावी मुलं आहेत, आम्ही ते इमेजसुद्धा करू शकत नाही. फक्त त्यांना योग्य वेळ दिलं पाहिजे, योग्य मार्गदर्शन दिलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक बालकांमध्ये सुद्धा यशस्वी होण्याची क्षमता जी आहे दडलेलंच असतं. त्याला बाहेर प्राकट्य करण्यासाठी संधी समाजाने दिलं पाहिजे, पालकांनी दिलं पाहिजे. निश्चितच आपल्या समाजातले
प्रत्येक मुलं मुली जी आहेत या राष्ट्राचं, आपल्या धर्माचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाच्या वैभव वाढवण्यामध्ये कुठेही ते कमी पडणार नाही, हे आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि म्हणून आपण सगळे जवळपास 80 ते 90 मुलं मुली जी आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपण सगळे भाग घेतलेले आहेत. आणि ज्यांना विजेते घोषित केलं नाही असं तर होऊ शकत नाही. प्रत्येक भाग घेतलेले सगळे विजेतेच आहेत. आज नाही तरी उद्या हे पुरस्कार आपल्याला मिळवणंच आहे. आणि म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाले नाही असं नसून हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीनं एक पुरस्कार जो आहेत आपल्याला सुद्धा बाय पोस्ट जे आहेत, जे विजेते आहेत त्यांना तर मिळणारच, जे भाग घेतलेले आहेत त्यांना सुद्धा सर्टिफिकेट, आणखीन काही सन्मान चिन्ह जे आहेत त्यांना सुद्धा देण्यात येणार आहेत. आणि म्हणून सगळे मुलं आनंदाने जे आहेत पुनश्च येणाऱ्या काळामध्ये स्पर्धामध्ये आपण सगळ्यांनी भाग घ्यावं ही या संदर्भामध्ये सांगून या विजेत्यांच्या या स्पर्धेचं इथेच आम्ही हे विषय पूर्ण करणार आहोत. आणि पुनश्च आयोजकांना आणि फेसबुक लाईव्हवर असणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि विशेष करून आज हे व्याख्यानमाला जी सुरुवात झाली आहे, गेल्या 11 तारखेपासून व्याख्यानमाला अत्यंत सुंदर रूपाने संपन्न झालेला आहे. या व्याख्यानमालेमध्ये सर्व व्याख्यानकार जे आहेत अत्यंत जे आहे सुंदर रूपाने विषयांचे प्रतिपादन केलेले आहेत. त्यामध्ये 11 तारखेला डॉक्टर राजेंद्र हिरेमठ, व्हाईस चेअरमॅन ऑफ द जनसेवा बँक पुणे, यांनी सद्यस्थितीत महात्मा बसवेश्वरांचे विचार जे आहेत, काळाची गरज जाणून बसवेश्वरांचा विचार आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती आवश्यक आहे, केवळ जयंती साजरा करून भागत नसून बसवेश्वरांचे जे विचार आहे त्या विचाराने आपले जीवन कसं आम्ही जगलं पाहिजे ह्या विषयावर अत्यंत सुंदर रूपाने आपण व्याख्यान ऐकलेले आहात. आणि त्याचबरोबर माहेश्वर मूर्ती 12 तारखेला कल्पेश जंगम यांनी वीरशैवांचे संस्कार आणि विधीविषयी सुद्धा योग्य मार्गदर्शन त्यांनी केलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे सोलापूरचे दिव्य मराठीचे उपसंचालक असणारे सिद्धराम पाटील, वयाने अत्यंत तरुण असून सुद्धा विचाराने जे आहे अत्यंत प्रौढ विचार जे आहेत, वीरशैव हे लिंगायत हे हिंदूच आहे हे विषय अनेक दृष्टांत उदाहरण देऊन सिद्धराम पाटील, जेव्हा मी वाचलं होतं सिद्धराम पाटील म्हणलं तर असतील 80-90 वर्षाची, 70-80 वर्षाचे असेल असं वाटत होतं. पण त्यांचे व्याख्यान ऐकत असताना तरुण असूनसुद्धा अत्यंत अभ्यासू असणारे सिद्धराम पाटीलांनी फार सुंदर आपण आपले विषय मांडलेले आहेत. आणि याचबरोबर पंचाचार्य परंपरा आणि महात्मा बसवेश्वर अनुबंध यांच्यामध्ये आपल्या डॉक्टर श्यामाताई घोणसे, राज्य मराठी विकास महामंडळाचे ते सदस्य आहेत. आणि अत्यंत हिंदुत्वामध्ये वीरशैव लिंगायत संप्रदायामधलं असणारे जे ज्ञान जे आहेत अत्यंत समन्वय रूपाने पंचाचार्य परंपरा आणि बसवेश्वरांचा या दोघांमधले अनुबंध जे आहे, जे काळाची गरज आहे आणि ते आपण प्रतिपादन केलेले आहेत. आणि त्याचबरोबर आजच्या युवकासमोर असणारे आव्हाने जे आहेत, कुशल प्रशासक असणारे युवकांचे प्रेरणास्थान भक्तिस्थळाचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी सुद्धा सुंदर रूपाने ते विषय मांडलेले आहेत. आणि याचप्रमाणे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गेल्या 35 वर्षापासून संघासेवेमध्येचा जे अनुभव आहेत आणि त्यांनी हेमंतराव हरहरेंनी अत्यंत सुंदर रूपाने या जनगणनाविषयी आणि स्वतंत्र धर्म मागणी आणि अल्पसंख्याक मान्यतेच्या कायदेशीर वास्तविक चित्रण जे आहेत त्यांच्यासोबत ॲडव्होकेट वैजनाथ विंचुरकर हे सुद्धा अत्यंत जे आहे विषय सुंदर रूपाने मांडणी केलेले आहेत. आता आज समारोप आहे. प्रत्येकाने
आपापले विषय जे आहेत व्यवस्थितपणे मांडणी केलेले आहेत. आज ही समारोप आहे. त्या समारोपामध्ये काय आपण बोललं पाहिजे, बोलण्यासारखा काही विषय राहिलेलेच नाही आहे. कारण प्रत्येक वक्ता, व्याख्यानकर्ता जे आहेत अत्यंत सुंदर रूपाने प्रतिपादन केलेले आहेत. आणि म्हणून तरीसुद्धा समयाचा बंधन जाणून जो आहे आपण आपले विचार जे हे आपले पुढे मांडणार आहोत. विशेष म्हणजे हा समारोप समारंभ आहे, व्याख्यानमालेचा समारोप समारंभ आहेत. समारोप म्हणजे काय? उपसंहार, शेवट आणि समाप्ती असं ज्याला आपण म्हणतोय. पण खऱ्या अर्थानं भारतीय वीरशैव धर्मदर्शनामध्ये, शास्त्रामध्ये कुठल्याही ग्रंथ आणि किंवा ग्रंथगत जे ज्ञान जे आहेत त्याची कधीही समाप्ती होत नसतो, हे आपल्याला माहिती आहे. साधा परमरहस्य ग्रंथ पारायण असो, सिद्धांत शिखामणी ग्रंथ पारायण असो किंवा शिवलीलामृत ग्रंथ पारायण असो, कुठल्याही पोथी जरी आपण वाचन करायला सुरुवात केली तरी त्याचे जे उद्यापन असतं त्या उद्यापनाच्या दिवशी आपण पुनश्च प्रथम अध्यायाकडे जाऊन आरंभाचे 5 ओळी वाचतोय किंवा 5 श्लोक पाठ करतोय आणि मगच आपण त्याला जो आहे योग्य स्थानामध्ये आहे ना नेऊन विराजमान करत असतो. आणि सांगायचा उद्देश म्हणजे समारोप म्हणजे ज्ञानाचा कधी समारोप होत नाही, ग्रंथाचं कधी समाप्ती होत नाही. ज्ञान समाप्त झालं की आमचे अस्तित्व समाप्त होऊन जातं. आणि म्हणून टू ब्रिंग टू द एंड असं जे म्हणतात, समारोप म्हणजे टू ब्रिंग टू द एंड. काय एंड केलं पाहिजे आपण? व्याख्यानमाला ऐकण्याची पूर्वी जी आपली धारा होती, जी आपली मानसिकता होती, जे काही आपले विचार होते, ते विचारांना कुठेतरी आपल्याला समाप्ती करायचं आहे. आणि जे काही ज्ञान आपण मिळवलेलं आहे व्याख्यानमालेमधून, त्या ज्ञानाचं आपले दैनंदिन जीवनामध्ये अनुष्ठान आणण्यासाठी आपल्याला ती सुरुवात करायचं आहे. मग तुम्ही म्हणणार, महाराज आपली कोणती धारा आहे, कोणती विचारधारा होती आमची? तर विचारधारा तर अनेक आहे. व्यक्तिगत विचारधारा आहेत, शैक्षणिक विचारधारा आहेत, सामाजिक विचारधारा आहेत, आध्यात्मिक विचारधारा आहेत. या व्याख्यानमालेमधून सर्व प्रकारचे जे आपले व्यक्तिगत जे विचारधारा आहेत ती कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जे शास्त्राला सोबत जो आहेत त्याचं समन्वय केलं पाहिजे. शास्त्रामध्ये जे काही सांगितलेले आहेत ते सगळे जे आहेत आपले विचारधारेला ते तुलना होते की नाही आहे. कारण आप्तवाक्यम प्रमाणम, मी जे बोलेल तेच शास्त्र, मी जे बोलेल तेच जे आहे संविधान असं म्हणून जमत नाही आहे. आणि म्हणून आपली जे धारणा आहेत, आपली काय धारणा आहेत की आम्ही लिंगायत वेगळे आहोत, आम्ही लिंगायत आहोत, आम्ही वीरशैव लिंगायत वेगळे आहोत, असे वेगवेगळे प्रकारचे जे आपल्या मनामध्ये जे धारणा आहेत. आणि पुन्हा आणखी नवीन एक धारणा आहेत, आम्ही वीरशैव लिंगायत वेगळे. किती वेगवेगळे धारणा आपल्या मनामध्ये भरलेले आहेत. वीरशैव लिंगायत हिंदू की नव्हे हा पण आपल्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी कर्नाटक राज्यामध्ये 5 जगद्गुरू आणि त्याचबरोबर विरक्तपीठाचे जगद्गुरू, सगळे विरक्त मठाधीश आणि सगळे शिवाचार्य कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळा सगळीकडचे शिवाचार्य एकत्रित येऊन, शिवयोग मंदिर गदग आहे, बेंगळूर आहे, त्या सगळे एकत्रित येऊन एक मताने समाजातली सगळे संघटना एकत्रित येऊन वीरशैव आणि लिंगायत हे वेगवेगळे नसून हे दोघेही एकच आहे असं जे आहेत निर्णय घेतलेली आहेत. आणि बरेचसे लिंगायत वेगळे, वीरशैव वेगवेगळे म्हणणारे ची जो आहे जो मनोबल आहे, धारणा आहे तो दुरावले गेलेली आहेत. आज
80 ते 90% सगळे वीरशैव आणि लिंगायत एक आहोत ह्याच भावनेनं आपण दिसतंय समाजामध्ये. पण अलीकडे जेव्हा वीरशैवापासून वेगळ्या झालेले लिंगायत त्यांना वीरशैवांच्या सोबत सुद्धा बसायला उठायला नको वाटत होते. आपण स्वतंत्र लिंगायत आहे असं वाटायचं. नंतर वीरशैव आणि लिंगायत आपण एक झालो. मग आता नवीन प्रश्न सुरू झालेत. वीरशैव लिंगायत हे हिंदू की नव्हे असं करतात. आणि ह्या व्याख्यानमालेमधून बरेचसे जे आहे व्याख्यान करणारे वीरशैव लिंगायत हे हिंदूच आहे हे सिद्ध स्पष्ट केलेले आहेत. कारण नाहम अस्मि वा न वा इति न कोपी पृच्छेति जीवती समये. कोणी विचारेल का की जिवंत असताना कोणी मी आहे की नाही आहे असं कोणी विचारणार आहेत का? नाही आहे. जिवंतपणामध्ये कोणीही येडंही विचारत नाही मी जिवंत आहे की नाही आहे म्हणून. कारण त्याचा हातपाय हलतात, डोळे हलू लागलेले आहेत, श्वास घेतोय, मान हलवतोय, मग विचारतो खरंच आहे का, मी आहे का म्हणून. तसे गोष्ट आहे वीरशैव लिंगायत आम्ही हिंदू आहे का नाही म्हणून. कारण आपले सनातन धर्म शास्त्रातले वेद आगम उपनिषदामध्ये वीरशैवांचं 58 पंचाचार षटस्थल हे प्राचीन काळामध्ये प्रतिपादित केलेले आहेत. आणि सनातन ऋषीमुनींची पुण्यभूमीमध्ये आम्ही सगळे जन्माला आलोय. आम्हीच नव्हे, आमचे जे पूर्वाचार्य आहे जगद्गुरू रेणुकादी पंचाचार्य असो, अगस्त्यादी मुनी असो, हे वीरशैव सिद्धांताचे प्रबोधन केलेले आहेत. जगद्गुरू रेणुकाचार्यांनी अगस्त्य मुनीला समग्र वीरशैव सिद्धांताचं प्रतिपादन केलेले आहेत. ददीची महर्षीला जगद्गुरू दारुकाचार्य उज्जैनी पीठाचे आचार्यांनी वीरशैव सिद्धांताचा वेद आगम उपनिषदामध्ये प्रतिपादिलेला 58 पंचाचार षटस्थलांचं प्रतिपादन केलेलं आहे. त्याचप्रमाणे घंटाकर्णाचार्य केदार पीठाचे व्यास महर्षीला प्रतिपादन केले. जगद्गुरू धेनुकर्णाचार्य त्यांनी सानंद मुनीला सिद्धांत प्रतिपादन केलेले आहेत. एवढंच नव्हे, काशी पीठाचे विश्वाराध्य जगद्गुरू दुर्वास महर्षीला सुद्धा वीरशैव सिद्धांताचा जो आहे प्रतिपादन केलेला आहे. एवढंच नव्हे, आज आद्य शंकराचार्यांची जयंती पण आहे. त्या शंकराचार्यांना सुद्धा श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्यांना सुद्धा 17वी शतमानामध्ये श्रृंगेरी पीठाचे आस्थान कवी असणारे पंडित काशी लक्ष्मण शास्त्री यांनी गुरुवंश काव्यात मध्ये लिहिलेले आहेत. शंकराचार्यांना जगद्गुरू रेवणसिद्धांनी चंद्रमौळीश्वर लिंग आणि रत्नगर्भ गणपती जे आहे दिलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला उल्लेख मिळतं आणि श्रृंगेरी पीठामधून उल्लेख मिळतं. आणि तेही सुद्धा त्या श्रृंगेरी पीठाचे आस्थान विद्वान असणारे पंडित काशी लक्ष्मण शास्त्रीनं जे उल्लेख केलेला आहे ते गुरुवंश काव्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे आदिशंकराचार्य काळातही एक जगद्गुरू रेवणसिद्ध शिवाचार्य होते. त्यावरून रंभापुरी पीठाचे इतिहास जो आहे ख्रिस्तपूर्व 8व्या शतकामध्ये होती असं सिद्ध होतं. त्यावरून सुद्धा अगस्त्यादी ऋषी कधी म्हणाले का आम्ही हिंदू नाही आहे म्हणून? किंवा हे जगद्गुरू जे आहेत रेणुकाचार्य वीरशैव धर्माचे किंवा वीरशैव संप्रदायाचे आहे म्हणून त्यांनी कधी दीक्षा घ्यावा न घ्यावा, सिद्धांत ऐकून घ्यावा न ऐकून घ्यावा, हे कधीही ते भेदभाव केलेले नाही आहे. ते कधीही असा विचार केलेला नाही आहे. न केवळ अगस्त्य ऋषी अपितु ददीची महर्षी, व्यास महर्षी, सानंद महर्षी, दुर्वास महर्षी सुद्धा हे कधीही वीरशैव आणि हिंदूमध्ये कधीही भेद केलेला नसून आम्ही सगळे एक आहोत. कारण आपले सिद्धांताचं जे मूळ विषय आहे वेद आगम उपनिषदापासून आपले 58 पंचाचार षटस्थलांचं लिंगांग सामरस्याचा उल्लेख आलेली आहे. आणि म्हणून हे अहिंदूकडून आम्ही लिंगदीक्षा कशी घ्यावी,
मग आज का हे वाद येतो आम्ही हिंदू की नाही आहे म्हणून. इतकी महान ज्ञानी तपस्वी जर भेदभाव केले नाही तर आज आमच्यात काही भावना येतं आम्ही हिंदू नाही आहे, वीरशैव लिंगायत आम्ही वेगळे आहोत. वेगळे होण्याच्या पाठीमागचे उद्देश काय आहे? आजवर जेव्हा लिंगायत वीरशैवांपासून आम्ही वेगळं म्हणत असताना मनाला खेद होत होता ना सगळे वीरशैव लोकांना. मग आज ज्या हिंदू धर्म म्हणजे हे वेगळे नाही आहे. वीरशैव संप्रदाय हिंदू धर्मामध्ये शंकराचार्यांचे अद्वैत मत आहे, द्वैत मत माधवाचार्यांचे आहेत, विशिष्टाद्वैत जे आहेत, विशिष्टाद्वैत सिद्धांत रामानुजाचार्यांचे आहेत. असे अनेक जे आहेत भारतीय धर्मदर्शनामध्ये अनेक वेगवेगळे संप्रदाय आहे, पंथ आहेत. मग ते सगळे संप्रदायवादी पंथ असणारे सगळ्यांनी स्वतंत्रपणे हिंदू नाही म्हणून जर वेगळं निघाले तर आज पृथ्वीवर गेल्या प्रत्येक जनगणनामध्ये हिंदूंची संख्या घटू लागलेली आहे. मग प्रत्येकाने प्रत्येक धर्म संप्रदायवादीनं जर आपण सगळे जर आपापल्या स्वतंत्र धर्म आम्ही हिंदू नाही म्हणून वेगळे जर झालो तर उरेल कुठं हिंदू संस्कृती कुठे उरेल? आणि म्हणून आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञानी तपस्वी त्यागी म्हणून आम्ही असं वेगळं करतो का? आमचे प्राचीन ऋषी महर्षीनं सुद्धा हिंदू आणि वीरशैवांमध्ये कुठलाही भेदभाव न करता आमचे प्राचीन आचार्यांमध्ये केवढे महान तपस्वी ज्ञानी होते ते सगळे, तरी सुद्धा ते जगद्गुरू पंचाचार्यांना शरण जाऊन त्यांच्यापासून लिंगदीक्षा घेऊन वीरशैव शक्ती विशिष्टाद्वैत सिद्धांतानुसार जे आहे ना आपले जीवन जे आहे व्यतीत करून जगाला ज्ञान दिले त्यांनी. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञानी तपस्वी त्यागी म्हणून राहू शकत नाही. अज्ञानामधूनच हे भेद निर्मिती होतं. जिथं ज्ञानी असतात ते ज्ञानी समत्व बुद्धीने बघत असतात आणि म्हणून जिथे प्रकाश आहे तिथे अंधाराला थारा नाही आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपण जे आहेत कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आम्ही हिंदू वेगळे आम्ही वीरशैव वेगळे असं न करता आपण सारे एक आहोत ही दृष्टी जी आहे ना आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. ही आम्ही सांगत नाही, वेद आगम उपनिषदामध्ये सिद्धांत शिखामणीमध्ये किंबहुना मन्मथ माऊलींचं पसायदानामध्ये सुद्धा सांगितले, जे जे दिसे दृष्टीपुढे अवघे शिवरूप काढे. तुझे डोळे देखत जे काय दिसत असेल, शहाणा आहे, येडा आहे, बुद्धिमान आहे, मूर्ख आहे, सुंदर आहे, कुरूप आहे, ज्ञानी आहे, अज्ञानी आहे, पापी आहे, पुण्यवान आहे, सर्वांमध्ये जे आहे ना शिवदृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे. ही जे ज्ञान आमचे पूर्व आचार्यांनी दिले, जगद्गुरूंनी दिले, महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा हेच सांगितले. इव नारव ಎಂದೆನಿಸದಿರಯ್ಯ इव नम्मव ಎಂದೆನಿಸಯ್ಯ. हा कोणाचा आहे, हा कोण आहे, हा कोणाचा आहे, हा कोण आहे असं म्हणू देऊ नको कुडल संगम देवा. प्रत्येकाला जो आहे ना हा माझा आहे, हे आमचं आहे, हे माझं आहे ही भावना जागवून दे मला. आणि मन्मथ स्वामी तेच सांगितले, आगमामध्ये सुद्धा तेच सांगितले. सर्वम शिवमयम इति भाती ज्ञानीनां कृते न पृथिव्यादीनि भूतानि न ग्रहा नैव तारका न देवा न मनुष्याश्च न तिर्यंचो न च आपरे. सिद्धांत शिखामणीमध्ये 20व्या परिच्छेदामध्ये सांगू लागलेले आहेत जगद्गुरू रेणुकाचार्याने अगस्त्य महर्षीला निमित्त करून. त्यांच्या दृष्टीनं न पृथ्व्यादीनि भूतानि न ग्रहा नैव तारका, पृथ्वी आप तेज वायू आकाश जे आहे ना हे भिन्न नाही आहे, वेगळे नाही आहे, ते सगळे त्या परशिवाचा. कालिदास सुद्धा एका ठिकाणी सांगतो मंगलाचरणामध्ये, परशिवसे अष्टतनू असं म्हणतात ते. हा साक्षात परमशिवाचा हे अष्टतनू आहे. कोणते तनू आहे? पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि सूर्य चंद्र आणि आत्मा
ह्या सर्वांमध्ये तो परमशिव जो आहे ना सगळीकडे व्यापलेले आहे. ही दृष्टी जी आहे ना आपले वीरशैवांचं पाहिजे. पृथ्वी, सूर्य, नक्षत्र, देव, मनुष्य आणि पशु पक्षी असे भेद कुठेही उरलेलं नसतं. तो सर्व विश्वाकडे परमात्म रूपाने तो साधक पाहत असतो. किंबहुना निसर्गातील वेले, फुले, आकाशातले सूर्य, जमिनीतले जल, वाहणारे वाराही सुद्धा कोणताच भेदभाव न करत सर्वांप्रती समभावाने पाहत असतो. आणि त्याकरिता कर्नाटकामध्ये एक काव्यानंद नाव एक डॉक्टर सिद्धय्य पुराणिक त्यांनी फार सुंदर रूपाने सांगू लागलेले आहेत. ते म्हणतात, ನಗರೋದ್ಯಾನದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಹೂ ಬಿಡುವೆ, ಬಡವರ ಗುಡಿಸಲ ಬಳಿ ಬಿಡದೆನ್ನುವುದೇ ಬಳ್ಳಿ. किती सुंदर सांगू लागलेत आहेत. एक वेल असतं किंवा तुम्हाला समजण्यासाठी म्हटलं तर रातराणी फूल असतं. ते गावातलं शहरातलं गार्डनमध्येच जे आहे ना मी सुगंध देईल. एखाद्या खेड्यातलं झोपडीचं शेजारी जर ती वेल लावलं तर मी सुगंध देणार नाही की मी फूल देणार नाही असं कधी म्हणेल का ते? कदापि नाहीये. झोपडी जरी असले तरी सुद्धा तिथंही सुद्धा तेवढंच सुगंध देतं आणि श्रीमंताचा उद्यानामध्ये सुद्धा ते तेवढंच जे हे सुगंध देतं, तेवढंच फल पुष्प देत असतं समान रूपाने. एवढंच नाहीये, ಸೂರ್ಯಸುದ್ಧ ಬಹುಮಹಡಿ ಭವನಗಳಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಬೆಳಕು ಕೊಡುವೆ, ಬಡವಿಯ झोपडीಯಲ್ಲಿ ಕೊಡನೆನ್ನುವುದೇ ಸೊಡರು. सूर्य जो आहे, सूर्याचा जो प्रकाश जो आहे, 8 मजली 10 मजली जे घर बांधलेले आहेत त्यांच्याच घरावर किंवा ज्यांचे 100-200 एकर जमीन आहे त्यांच्या जमिनीवर मी प्रकाश टाकतो. एक ज्याला 2-4 गुंठे जमीन आहे किंवा ज्याला घर नाही आहे, झोपडीनं बांधलेलं आहे, त्याच्या घरावर मी प्रकाश देत नाही का असं म्हणतो का कधी सूर्य? सगळ्यांमध्ये सुद्धा सगळ्यांवर समान रूपाने जसं सूर्य प्रकाश करतो तिथं श्रीमंत आणि गरीब असं कुठलाही भेदभाव करत नाहीये. आणि एवढंच नाहीये, पाणी देखील, पाणी सुद्धा सगळ्यांना समान रूपाने बघतो. हंस ತೂಲಿಕಾತ್ಪಲದಲ್ಲಿ ಹೊರಳುವುದು ಮೈ ಮಾತ್ರ ತೊಳೆವೆ, ಅರಳುಗಷ್ಟದವರ ಮೈ ತೊಳೆಯನೆನ್ನುವುದೇ ನೀರು. राजवाड्यामध्ये राहणारी जी महाराणी आहे, पाळण्यामध्ये बसणारी जी महाराणी आहे, त्यांच्याच आंघोळीसाठीच मी पाणी उपयोगाला येते. झोपडीत राहणारे वृद्ध असणारे हातपायी उठ्ठ बसता येत नाही, त्या महिलेचं अंगास धुण्यासाठी पाणी कधी नकार करते का? नाहीये. ते महाराणी असलं तरी पाणी स्वच्छता करण्याचं काम, किंवा वृद्ध महिला असलं, गरीब झोपडीत असणारे असलं तरी सुद्धा पाणी स्वच्छता करण्याचे कार्य जे आहेत समान रूपाने करत असते. तसं त्याचप्रमाणे वायूसुद्धा आज ऑक्सिजनचं बघा केवढं चाललेलं आहे. कारण आपण कधीही हे निसर्गाला कधी समजून घेतलेच नाही. आपण ते वायू असं म्हणते का कधी कोणाला? ज्यांनी सुगंध द्रव्ये ಸಿಂಪಡಿಸಿ ಕೊಂಡವರ ಮೇಲೆ ಮಾತ್ರ ಸುಳುವೆ, ಬೆವರು ನಾತದವರ ಮೇಲೆ ಸುಳಿಯನೆನ್ನುವುದೇ ಗಾಳಿ. जे स्वतःचा अंगावर जो आहे नाना प्रकारचे सेंट म्हणा, नाना प्रकारचे सुगंध द्रव्य म्हणा, जे लेपून बसलेले आहेत राजवाड्यामध्ये, फक्त त्यांनाच मी ना वारा स्पर्श करतो. जो माणूस शेतामध्ये कबाड कष्ट करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करत, उन्हामध्ये कष्ट करत, पूर्ण घामाने अंग पूर्ण टिंब भिजलेलं आहे, म्हणून त्या घामाने अंग भरलं आहे म्हणून त्याला मी वारा कधी देत नाही म्हणते का वायू? नाही, कदापि म्हणत नाही. एवढंच नाहीये, विद्यासुद्धा श्रीमंतर संतान कलितरे मात्र अमृतवागुवे. श्रीमंत घराण्यातले जे मुलं आहेत ते जर शिकून पुढे गेलं तर त्यांच्यासाठी मी अमृत होऊ शकतो. आणि जे गरीब घराण्यातले जे मुलं आहेत
ज्यांना खाण्यापिण्याची सोय नाही, अंगावरचे कपड्याची सोय नाही आहे, राहण्यासाठी जागा नाही आहे, फुटपाथवरच्या स्ट्रीट लाईटमध्ये खाली बसून जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी विद्या कधी विष होते का? नाही आहे. तो श्रीमंत असलं तरी विद्या समान रूपाने कार्य करतं. आणि स्ट्रीट लाईटच्या खाली बसलेलं कितीतरी मुलं आज IAS ऑफिसर आहे. आमचे बीडचंच उदाहरण आहे. बालाजी मंदिरामध्ये पुजारी करणाऱ्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये राहणारी ती मुलगी, अभ्यास करायला सुद्धा जागा सुद्धा राईट सुद्धा नव्हती, ती मुलगी आज मुंबईचं मेट्रो ट्रेनमधलं रेल्वे डिपार्टमेंटमध्ये क्लास 1 ऑफिसर झालेली आहे. विद्या कधीही कोणाला गरीब श्रीमंताची भेदभाव करत नाहीये. सगळ्यांना समान रूपाने जो आहे विद्या जसं बघतं तसंच पुढे जाऊन ते म्हणतात, ಸ್ವತಂತ್ರ ಧೀರ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಹುಂಡಿ ತುಂಬುವವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಮೀಸಲು ನಿನ್ನ ಕರುಣೆ, ಬರಿಗೈ ಭಕ್ತರಿಗಲ್ಲವೇನಯ್ಯ ನೀನು, असा प्रश्न विचारू लागलेला आहे. स्वतंत्र धीर सिद्धेश्वरा, जसं बालाजीला भरपूर लोक आपण जातो, बालाजीला जो कोणी जातो रिकामे हातानं कधीच जात नाही. सोनं चांदी काय जे वाटेल तेवढं हुंडीमध्ये पैसे भरभरून टाकतो आपण. का? तिथं हुंडीमध्ये जेवढं आम्ही पैसे देईल तेवढं बालाजी आम्हाला देतो ही भावना असतं. पण एखादा गरीब जो आहे त्यालाकडे एक पैसा अर्पण करायला सुद्धा त्याच्याकडे ताकद नाहीये, तो साक्षात तिरुपतीवर सुद्धा पोचू शकत नाहीये, असं दरिद्र आहे, निवळ दरिद्र आहे, त्याच्याकडे काही नाहीये. पण भक्ती भाव श्रद्धेनं तर तो जर तुझं स्मरण चिंतन करत असेल तर भगवंता तू त्यांच्यावर करुणा कटाक्ष करू शकत नाही का, असं विचारतात प्रश्न. म्हणजे निसर्गामध्ये असणारे जे पंचमहाभूत आहेत हे कधीही कोणा माणसांविषयी कधी भेदभावनाने कधीही वागत नाहीये. सगळ्यांना समान रूपाने जे आहे ना ते ट्रीटमेंट करते. तर आपण त्या निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण जो आहे आपल्यामध्ये जर ही जे द्वैत बुद्धी द्वैत भाव जर असेल तर आमची जीवन सार्थक होऊ शकत नाही. आणि हे भेदभाव जो आहे ना नाहीसं होणं आजची काळाची गरज आहे. बघतो आपण बांगलादेशमध्ये काय चालू आहे, केरळामध्ये काय चालू आहे, वेगवेगळ्या भागामध्ये काय चालू आहे. मग आपण जर असे वेगळे जर निघालो आमच्या येणाऱ्या काळामध्ये आमची काय होईल हे आम्ही ऊहा सुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून मुळामध्ये वेद आगम उपनिषदापासूनच जे आहे भारतीय दर्शनशास्त्रामध्ये जे आहे ना निर्मिती झालेलं आहेत, आपलं मूळ जे सोर्स आहेत. आणि त्यासाठी सिद्धांत शिखामणीमध्ये दशम परिच्छेदामध्ये जगद्गुरू रेणुकाचार्यांनी अगस्त्य महर्षीला निमित्त करून समस्त वीरशैवांना सांगू लागलेले आहेत, यस्माद एतत् समुत्पन्न महादेवात चराचरम तस्मात तदेतन्न भिद्यते यथा कुंभादिकम मृद, असं म्हणतात. इथं सांगू लागलेले आहे यस्माद एतत् समुत्पन्न महादेवात चराचरम. हे जे बाह्य दृष्टी बाह्य प्रपंच जे दिसू लागलेले आहे, चराचर सृष्टी जी दिसू लागलेलं आहे, अणु रेण तृण काष्ट हे सगळे जे दिसू लागलेले, सारा प्रपंच ज्या शिवापासूनच उत्पन्न झाला आहे आणि त्या शिवापासूनच तो भिन्न नाही आहे. जसं एखादा माठ जे आहे निर्मिती व्हायचं असेल तर मातीपासूनच माठ निर्माण झालेली आहेत. आणि तो माठामधलं माती वेगळं झालं तर माठाचं अस्तित्व उरेल का? कदापि नाही आहे. तसं संपूर्ण विश्व जो आहे जे निर्माण झालेली आहेत, देवाचे देव महादेव त्या परशिवापासूनच हे संपूर्ण विश्व जे आहे निर्मिती झालेली आहे. संपूर्ण जीवराशी निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून सगळ्याकडे जे आहे ना लिंगमध्ये जगत सर्वम, सर्वत्र जे आहे ना त्या भगवंताला परशिवालाच आपण पाहिलं पाहिजे असं म्हणतात. आणि म्हणून जितकेही संप्रदाय आहेत, जितकेही पंथ आहेत, ह्या सगळ्यांचं मूळ जो आधारस्तंभ असणारा जो आहे ना वेद आगम उपनिषद आहेत.
आणि ह्या वेद आगम उपनिषदापासून भिन्न भिन्न संप्रदाय जे आहेत आज निर्मिती झालेली आहेत. आणि म्हणून ते मूळ वेद आगम उपनिषद जर आपल्यात वेगळं जर झाले तर आपण उरू शकतो का? माठामधलं माती जर वेगळं केलं तर माठाचं अस्तित्वच राहू शकत नाही. वीरशैव सिद्धांताची जी उभारणी झालेली आहे ते मूळ वेद आगम उपनिषदांवर उभारणी झालेली आहेत. आणि प्रस्थानत्रय जे आहेत ते ब्रह्मसूत्र आहे, भगवद्गीता आहे, उपनिषद आहेत. ह्या सर्वांमध्ये सुद्धा आपले प्राचीन आचार्य जे आहे ना वीरशैव भाष्य लिहिलेले आहेत. ते आपण कोणीही नाकारू शकत नाही. आणि म्हणून आपण सगळे जे आहेत त्या परशिवापासून समुत्पन्न झालेलो आहोत. आणि म्हणून त्याच्यापासून आपले वेगळं होऊ शकत नाही. जसं तसं आपण सगळेच जे आहेत जितकेही संप्रदाय आहे त्या संप्रदायाचं मूळ जे स्रोत आहे वेद आगम उपनिषद सनातन जे भारतीय धर्मदर्शन आहे त्याच्यापासून आम्ही कदापि वेगळं होऊ शकत नाही. आणि पुढे जाऊन हेच दृढीकरण करण्यासाठी आणखीन एक श्लोक मध्ये सांगू लागलेले आहेत. शिवतत्वात् समुत्पन्नम जगदस्मान् न भिद्यते फेनोर्मी बुद्बुदाकारम यथा सिंदोर न भिद्यते इति. दशम परिच्छेदामध्ये 65व्या या श्लोकामध्ये आचार्य जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अगस्त्य महर्षीला निमित्त करून समस्त वीरशैवांना ते सांगू लागलेले आहे. शिवतत्वात् समुत्पन्नम जगद अस्मान् न भिद्यते. हे जे सृष्टीचा निर्मिती झालेली आहे हे सगळे जे आहे त्या परमात्म्यापासूनच निर्माण झालेली आहे. जसं फेनोर्मी बुद्बुदाकारम यथा सिंदोर न भिद्यते, अर्थात समुद्रातील दिसणाऱ्या जे तरंग आहेत, फेस आहेत, बुडबुडे आहेत, त्या समुद्रापासून हे वेगळे होऊ शकतात का? मुळातच वेगळे नाहीये. भलेही समुद्रावर आम्हाला ते फेन म्हणा, बुडबुडे म्हणा, तरंग म्हणा हे दिसतात, पण त्यांचे अस्तित्व जे मुळात कुठून आहेत तर समुद्रापासून आहे. जसं तसं इथं स्त्री आहे, पुरुष आहे, पशु आहे, पक्षी आहे, क्रिमिकीट पतंग आहे, पर्वत आहे, वृक्ष आहेत, जेवढेही विविधता जी आहे इथं दिसू लागलेले आहेत हे सगळे जे आहेत ना शिवतत्वात् समुत्पन्नम त्या परशिवापासूनच हे उत्पन्न झालेले आहेत. त्या कारणाने हे विश्व जो आहे त्या परमात्म्यापासून कदापि वेगळं होऊ शकत नाही. जसं तसं आपल्या द्वैत संप्रदाय असो, अद्वैत संप्रदाय असो, विशिष्टाद्वैत संप्रदाय असो, शक्ती विशिष्टाद्वैत संप्रदाय असो, गाणपत्य असो किंवा शाक्त असो, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक कितीतरी पंथ संप्रदाय निर्माण झालेले आहेत. हे सगळे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा ह्या सगळ्यांचे मूल जे बिंदू आहे, मूल जे असेट आहे, मूल जे आधार आहे ते आपले भारतीय दर्शनमधलं वेद आगम उपनिषदच आहे. आणि ते जर आपण वेगळं केलो तर आपले अस्तित्व शून्य होऊन जातं. आणि म्हणून आपले अस्तित्व जे आहेत, आपली उभारणी जी आहेत, बघा हे 7-8 मजलीचं घर आहे, मठ आहे किंवा मंदिर आहे, त्याचं मूळ पायरी जे आहेत ते आहे की नाही आहे ते जरी आपल्याला दिसत नाहीये, दिसत नसलं तरी सुद्धा आहे ना त्या पायभरणीचं खाली ते दडलेले आहेत. आज आपल्याला वेगवेगळे संप्रदाय दिसू लागलेले आहेत, वेगवेगळे जाती आपल्याला दिसू लागलेले आहेत, पण हे सगळे जाती, हे सगळे संप्रदाय हे मुळात त्या परशिवापासूनच आलेले आहेत. हे व्यवहारासाठी म्हणून जे आहेत ह्याची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून आपण मुळात जाऊन त्या पायभरणीतलं दगड जर फेकायला लागलो तर आपले अस्तित्व जे आहे ना शून्यामध्ये जाऊन जागतं. आणि म्हणून आपण कदापि जे आहेत त्या परमशिवापासून आपण वेगळं होऊ शकत नाही. आणि त्यासाठी आणखीन एक उदाहरण ते देऊ इच्छितात.
आता वेळ भरपूर झालेला आहे, मी उशिरा जॉईन झाल्यामुळे टेक्निकली थोडंसं अजून 1-2 श्लोक सांगून मी माझ्या वाणीला विराम करणार आहे. ह्या व्याख्यानमालामध्ये डॉक्टर विंचुरकर असो किंवा आपले हरहरे असो, कायद्याचं प्रमाणे, कानूनप्रमाणे, घटनेचं प्रमाणे सुद्धा आपण हिंदू नाही असं म्हणता येत नाही. त्याच्याविषयी मला अधिक बोलायचं नाही आहे, कारण ते सगळे सांगितलेले आहेत. आज आपले मॅरेज ॲक्ट असो, सक्सेशन ॲक्ट असो, जेवढेही कायदे आहेत ते सगळे हिंदू ॲक्टच्या खालीच जो आहे ना आमचे व्यवहार असतो. समजा आम्ही जर वेगळा झालो तर तुमच्यासाठी वेगळं स्वतंत्र कायदा तर घटना तर बदलू शकत नाही. आता वेगळं तर कोणी काय करणार नाही. समजा आज आपल्याला आपल्यामधलेच काही विशिष्ट जातीनं, विशिष्ट लोकांसाठी काही सुविधा शासनाकडून मिळतं, मग आपण सगळे हिंदू नाही म्हणून जर वेगळं झालो तर त्या सगळ्यांच्या पोटावर दगड पाडल्याशिवाय राहू शकत नाही. आणि गोरगरिबांचा नुकसान पण होता कामा नाही आहे. आणि म्हणून कायदे घटनेप्रमाणे सुद्धा आपण हिंदूहून वेगळं होऊ शकत नाही. जसा शास्त्राच्या आधारातून सुद्धा मला सांगा, ते ददीची होते, अगस्त्य होते, हे ऋषी जेवढेही होते, हे कधीही हे वीरशैव लिंगायत आहे, ह्यांचे हे मूळ आचार्य आहे म्हणून कधी त्यांनी नकारले का? नाही आहे. ते हिंदू वीरशैव म्हणून कदापि वेगळं केलेलंच नाही आहे. मग आपण कोणत्या हेतूनं फक्त आपल्या वैयक्तिक लाभापायी, आपल्या वैयक्तिक द्वेषापायी, आपले वैयक्तिक जे आहेत प्रभुत्व आपलं काहीतरी ठामपणे निर्माण करावा समाजामधून, म्हणून मूळ जे सिद्धांत आहे ते मोडीत घालून आपण काही मिळू शकत नाही. आणि म्हणून कळकळीचं आपल्या सगळ्यांना एवढं सांगावं वाटतं की केवळ रेणुकाचार्य असो, दारोकाचार्य असो, कुठल्याही आचार्य असो किंवा संत असो किंवा महात्मा बसवेश्वर असो, त्यांच्या जयंती तर आपण थाटामाटाने साजरी करतो, मोठमोठ्याने थाटामाटाने साजरी करतो. पण त्याच्याने जे आहे ते संतांची कृपा प्राप्त होतो असं नाही आहे. त्या संतांची जे शिकवण आहे, संतांची जे विचार आहेत, ते विचार जोपर्यंत आपण प्रत्येक वीरशैवानी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणत नाही, तोपर्यंत आहे ना आपल्या ते जयंती साजरी केलेलं फळ आम्हाला प्राप्त होत नाही. आणि म्हणून महात्मा बसवण्णांनी सुद्धा सांगितले, कितीतरी अशा गोष्टी आजची काळाची गरज आहे. डॉक्टर हिरेमठ, राजेंद्र हिरेमठनी त्या दिवशी सांगितलेलेच आहेत. चरवित चरवण न्याय म्हणून पुन्हा त्या गोष्टी जे आहेत मी पुन्हा सांगणार नाही आहे, कारण आजची काळाची गरज आहे. आज बघतो तर आपण इस्रायलमध्ये काय चालू आहे, वेगवेगळ्या देशामध्ये काय चालू आहेत, त्या सगळ्या दृष्टीनं जे आहेत. आणि प्रत्येकांच्या TC सगळ्यांच्या TCमध्ये हिंदू म्हणूनच लिहिलेलं आहे, रिलिजियनमध्ये हिंदू म्हणून लिहिलेलं आहे. कास्टमध्ये जंगम आहे, बेडा जंगम आहे, वाणी आहे, लिंगायत आहे, वीरशैव आहेत. सगळ्यांचे मूळ जे आहे रिलिजियनमध्ये सगळे आपण हिंदूच लिहिलेले आहोत. आणि म्हणून हिंदू हा वीरशैवापासून वेगळा होऊ शकत नाही, वीरशैव हिंदूपासून वेगळा होऊ शकत नाही. तसं वेगळं होणं म्हणजे काय की समुद्रामध्ये असणारे जे तरंग आहेत, तरंगाला समुद्र आहे म्हणून तरंग आहे. समुद्र आणि तरंग ते वेगवेगळे नाही आहे. ते सांगण्यासाठी दुसरं एक उदाहरण सिद्धांत शिखामणी सांगितलेलं आहे. यथा तंतुविरुत्पन्न हा घटस्तंतुमय हा स्मृत तथा शिवात समुत्पन्नम शिव एव चराचरम. आपण म्हणतो हे कपडे आहे, कपडे कशानं बनलेलं आहे? कापसानं कपडे बनलेले, कापूस दोरा झालेली आहेत. ते दोरा जर या कपड्यामधून जर वेगळं काढलं तर हे शर्ट, हे कपडे राहील का? नाही राहणार. तसंच तथा शिवात समुत्पन्नम शिवम चराचरम, त्या परशिवापासून निर्माण झालेले हे संपूर्ण विश्व आहे. हिंदू म्हणजे वेगळं कोणी नाही आहे, वीरशैव म्हणजे वेगळं कोणी नाही आहे. संपूर्ण जग ज्या परशिवापासून उत्पन्न झालेलं आहे
त्या सर्वांमध्ये तोच परमात्मा विराजमान आहे. हे बुद्धी, हे विचार जोपर्यंत आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये स्थिर होत नाही, तोपर्यंत जो आहेत आम्ही सुखाने, शांतीनं, समृद्धीनं जे आहे मनुष्य जन्माचे सार्थकता कदापि करून घेऊ शकत नाही. आणि म्हणून अकारण जे आहेत वाद उभा न करता समजून घ्या, शास्त्रामध्ये काय सांगितलेले आहे, घटनेत काय सांगितलेले आहेत, ते पूर्ण जे कुठे चाललेले आहेत, जगाची वारा कुठं चाललेला आहे, ते एक शेजारी धर्म म्हणून असतं प्रत्येकाला, तेवढं तरी आपण पाळलं पाहिजे. सगळ्यांमध्ये शिवभाव जो आहे निर्माण करून स्वतःमध्ये जो आहे ना स्थित होऊन जो आहे त्या परशैवाचे समरस केलं पाहिजे. हे आपले वीरशैव सिद्धांत आहे. सगळ्या पशु पक्षी प्राणी दगडांमध्ये सुद्धा शिवाला स्वरूपाने बघ असं म्हणतात. म्हणून आपण सगळे काय म्हणतो, शरणार्थ म्हणले की शिवशरणार्थ म्हणतो आपण. सगळ्यांमध्ये शिवरूपाने बघावं. हे भेदबुद्धी जी आहे हिंदू वेगळे, ते कधी आम्हाला वेगळं समजत नाही आहे. मग आपणच का म्हणून त्यांच्याहून वेगळं व्हायचं? त्यांच्याहून वेगळं व्हायचं प्रश्नच नाही आहे. की आपण सगळे जे आहेत जेवढेही संप्रदायाचं, आता आम्ही आपले स्वतंत्र शक्तिविशिष्टाद्वैत वीरशैवांचं सिद्धांत आहे म्हणून आपण आपलं वेगळं झालो. शंकराचार्यांनी अद्वैत मताचे त्यांनी ते वेगळे झाले, माधव मताचे ते वेगळे झाले, विशिष्टाद्वैत रामानुज ते वेगळे झाले. असं प्रत्येकाने वेगवेगळे होत गेल्यामुळेच समग्र जो आहे हिंदूंची संख्या विश्वामध्ये घटत चाललेली आहे. एकाकडे ख्रिश्चन लोक धर्मांतरण करून आपल्या लोकांचा लाभ घेऊ लागलेले आहेत, दुसरीकडे इस्लाम जो आहेत बेटी बचाओ आम्ही अभियान सुरू करावं लागतं आणि ते लोक लव जिहादच्या माध्यमातून आपले परिवार फोडू लागलेले आहेत. आपल्यातलेच कितीतरी मुली आज मुसलमानांच्या घरी चाललेले आहेत, तरी सुद्धा आम्ही हिंदू नाही म्हणतो आपण. मग तुम्ही का वाचवत नाही त्या मुलींना? मग आपण सगळे एक आहो, आपण सगळे हिंदू आहो. विश्वामध्ये ख्रिश्चन बहुसंख्यक आहे, नंतर मुस्लिम, नंतर आपण आहोत आणि त्यामध्ये आम्ही वीरशैव. आणि येणाऱ्या काळामध्ये असं जर होत गेलं, आम्ही जर वेगवेगळे होत गेलं तर संपूर्णपणे आपले हिंदुत्वाची, हिंदू संस्कृतीचं, काही लोक तर म्हणतात आम्ही हिंदू मानायला तयार आहोत. हिंदू संस्कृती, अरे जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगामधून जो आहे आपले पंचाचार्यांची उगम झालेली आहेत. काशी विश्वनाथ लिंगातून जगदूर विश्वाराध्याची पीठ निर्माण झालेली आहेत. विश्वाराध्यांची आगमामध्ये प्रमाण आहेत. उज्जैनी महाकालेश्वर वटक्षेत्रामधून जो आहेत दारुकाचार्य प्रादुर्भूत झालेले, कोलंपाकमधून रेणुकाचार्यांची आणि द्राक्षाराममधून जो आहे केदार पीठाचे जगद्गुरू आणि स्वतः श्रीशैल्यम मल्लिकार्जुन लिंगातून जो आहे पंडिताराध्य जे आहे प्रादुर्भाव झालेले आहेत. यद्यपि वीरशैव सिद्धांतामध्ये इष्टलिंगाला अत्यंत प्राधान्य मानलेले आहेत. म्हणून केवळ तो शिव जो आहे इष्टलिंगामध्येच आहे असं न मानता की स्थावरामध्ये असणाऱ्या जो मूळ लिंग आहे तिथेही सुद्धा तो परमात्मा बाह्य अंतर आहे. साकारही तोच आहे, निराकारही तोच आहे, आतही तोच आहे, बाह्य तोच आहे. ही भाव दृढभाव करण्यासाठी हे सगळे बाकीचे जे विविध भेद आहेत ना, हे भेदापासून आपण मुक्त व्हायला पाहिजे. आपण सगळे एकच आहोत. इतके दिवस लिंगायत वेगळं वीरशैव वेगळं म्हणून सुरू केलो. आता ते कुठेतरी एकत्र आले की आता आम्ही हिंदू नाही आहे. अरे हिंदू नाही आहे तर तुमची जे मूळ धर्मग्रंथ आहे कुठून इंडोनेशियामधून आणलेत का? जर्मन जपानमधून आले का? तिथून साहित्य आणलेत का? तिकडे आचार्यांनी प्रादुर्भाव इथं येऊन स्थायिक झालेत का? आम्ही मूळ भारतीय आहोत. हिंदू धर्म हा माझा आहे, मी हिंदू आहे. संप्रदाय आमचे वीरशैव सिद्धांत आहे. आज जे वाद घालणारे तेच लोक भरपूर ठिकाणी बोलून टाकलेले आहेत की शैव सिद्धांतातलं हिंदूतलं शैव आणि वैष्णव हे 2 पंथ आहे हिंदू संस्कृतीमध्ये आणि त्या शैव संस्कृतीमध्ये असणारा आम्ही वीरशैव संप्रदाय आहे असं म्हणणारे आज स्वतः म्हणतात की नाही आम्ही हिंदू नाही आहे. म्हणून
येणाऱ्या जनगणनेसाठी म्हणून हा नाही चाललेला आहे, पण येणारे जे उज्ज्वल भविष्य आहे भारताची उज्ज्वल, ज्या देशामध्ये आम्ही राहतो, ज्या देशामध्ये आम्ही जन्माला आलो, ज्या देशातलं अन्न पाणी आम्ही सेवन करून वाढतोय, मग त्या देशाचा स्वाभिमान जर आम्हाला नसेल, तो देश जर छिन्न छिन्न विचिन्न होऊन जर जात असेल, त्याचे रक्षण करण्याचे कर्तव्य माझी आहे, आमची सर्वांची आहे. अजून काही लोकांना दुसऱ्या देशातलं स्थानमान काही माहिती नाहीये, पण त्या देशातलं एखादा व्यक्ती क्रिकेटमध्ये विजेता झाला म्हणले तर आपले भारतात फटाके फुटतात, भारतामध्ये आनंद उत्सव साजरा करतात. आम्ही भारतात राहून, भारतामध्ये राहून, भारतात राहणारे आम्ही आपल्या भारत देशाच्या विषयी, भारतीय संस्कृतीविषयी जर आपल्या सर्वांमध्ये स्वाभिमान जो आहे जागरण व्हायला पाहिजे. आजची काळाची गरज आहे. आणि म्हणून अधिक काही न बोलता, वेळ भरपूर झालेले आहेत, जे काही इथं मी विषय मांडलेली आहेत, आजची काळाची गरज आहे. आज जरी तुमच्या लक्षात नाही आलं तरी अजून अधिक वेळ पुढे जाण्याची गरज नाही आहे. थोड्या वर्षानंच, येणाऱ्या 20-30 वर्षानंच आपल्या लक्षात येईल की कसं होणार आहे आपला परिस्थिती. आणि मी असं नाही म्हणत की सिख धर्मामध्ये, जैन धर्मामध्ये, त्यांच्यामध्ये सुद्धा 2 संप्रदाय आहेत, 2 वेगवेगळे धारा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा. पण जेव्हा पहिली जनगणना झाली त्यावेळी श्वेतांबर दिगंबर जरी असला, तर शिखातले 2 पंथ जरी असलं, तरी ते सगळे एकत्रित येऊन जे आहे शासनापुढे गेले, मागणी केले, जैनांचं आमच्या स्वतंत्र धर्माची मान्यता द्या म्हणून. शिखांनी मागणी केली, आम्हाला, आम्ही दोघे एकच आहो म्हणले. मग कधी आम्ही गेलो का तसं? आम्ही गेलं असतं, आज आमच्या मागून आलेले जैन, बौद्ध आणि शीख, हे सगळ्यांना स्वतंत्र धर्माची कालम त्यांना मिळाली. का मिळाली? तत्कालीन जे बांधव होते आपले, ते सगळे आम्ही एक आहोत म्हणून ते पुढे गेले, म्हणून त्यांना ते स्थान मिळाले. आपण अजूनही तेव्हापासून आजवर सुद्धा, तू लिंगायत मी वीरशैव, मी हिंदू तू वीरशैव, हे काय? हे किती दिवस असं करणार? हे असं केल्यामुळेच आहे ना आपल्याला तो स्थान तो मिळालेली नाही आहे. आणि येणाऱ्या घटने असं निर्माण झालेली आहेत की जवळपास 200च्या पुढे जे आहेत स्वतंत्र धर्माची मागणीसाठी तिला अर्ज गेलेले आहेत, आपल्याला राष्ट्रपतींना माहिती आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये स्वतंत्र धर्माची मान्यता कदापि मिळणार नाही हे आपल्याला माहीत असून सुद्धा विनाकारण चेरवित चेरवण न्याय करत जो आहेत समाजामध्ये आहे ना 2 फळी निर्माण होता कामा नाही आहे. आज पंचपीठाचार्य, 5 जगद्गुरू आणि सर्व शिवाचार्य सुद्धा हे मान्य करतात की वीरशैव सिद्धांताचं मूळ उगमच जे स्रोत आहे ते वेद आगम उपनिषद आहे. महात्मा बसवण्णांनी सुद्धा वेद आगम उपनिषद कठीण होतं, आम्हा लोकांना समजायला कठीण जात होतं, म्हणून मग बसवेश्वरांनी आपले कन्नड भाषामध्ये त्या वेदागम उपनिषदामध्ये असणारे जे भाव आहेत आणि आपल्या अनुभवातून महात्मा बसवण्णांनी वचनांची निर्मिती केली. जसं महाराष्ट्रामध्ये जे संत परंपरामध्ये असणारे लक्ष्मण असो, चन्ना असो, सदाशिव असो, शिवदास असो, मन्मथ माऊली असो, बसवलिंग असो, ह्या सगळ्यांनी आहे ना मराठी भाषामध्ये तेच वेदागम उपनिषदामध्ये प्रतिपादलेले भावना जो आहे सरळीकरण करून तो मग आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केले. आणि कधीही कोणीही संतांनी वेगवेगळे होण्यासाठी कधीही प्रेरणा केली नाही. आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एकच परमपिता परमेश्वराचं आम्ही वंशज आहोत हे सांगितले. आम्ही एक राष्ट्राचे सगळे भक्त आहोत आणि एकच संस्कृतीचं आम्ही सगळे एक आहोत. आणि ही एकत्वाची भावना येणाऱ्या काळाची गरज आहे. आणि म्हणून या स्पर्धामध्ये भाग घेतलेले सगळे विजेत्यांचे आणि सहभाग घेतलेले सगळे मुलं मुलींचं आणि पालकांची सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि जितकेही आज या व्याख्यानमालेमध्ये अत्यंत निष्ठेनं, श्रद्धेनं, अभ्यासपूर्ण जो आहे व्याख्यान आपण दिलेले आहेत,
आपले सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीनं आज समारोपासाठी मला जे आपण निमंत्रण दिल्याबद्दल आपले सर्वांना सुद्धा मंगलाशीर्वाद देतो. आणि हे जे मी वेगाने आवेशानं बोललं असेल की मी माझ्या मनातली जी भावना आहे, जी वस्तुस्थिती आहे, परवाच 2 मेला जगद्गुरूसुद्धा काशी महास्वामीजीसुद्धा येऊन सांगितले, आम्ही हिंदू आहोत, आम्ही वीरशैव लिंगायत आहोत. हिंदू हा एक विशाल वृक्ष आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे संप्रदाय आहेत आणि आम्ही हिंदू नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही म्हणून हे स्पष्टपणे सांगितलेले आहेत. आणि 5 जगद्गुरूही त्याच्यावरच स्टँड आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे आहेत, आम्ही हिंदू वेगळा वीरशैव वेगळा असं न करता आम्ही सगळे एक आहो, एकत्व भावनेनं आपण सगळे जे आहे अग्रेसर हो, एवढं सांगून आजच्या वाणीला मी विराम देतो. आणि केलेली ही सेवा सद्गुरू दमय्या स्वामी, गुरु पंचाक्षर शिवाचार्य, संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या चरणी आज जगद्गुरू दारुकाचार्यांची जयंती आहेत, शंकराचार्यांची जयंती आहेत आणि अक्षय तृतीयेला महात्मा बसवण्णांची जयंती झाली आणि एकोर रामाराध्यांची जयंती झाली. त्या सर्व संतांना पुनश्च प्रणाम अर्पण करून आपल्या सर्वांना मंगल शुभेच्छा व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती.